हॅलो नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा। तर खानापूरला गेलेलो होतो, थोडंसं काम होतं आणि येता येता म्हणलं रानातून जायचं। तर आमचं कुक्कुटपालन बघा, पाठीमागं कोंबड्या दिसत असतील तुम्हाला। तर पूर्ण अशी जाळी बनवली आहे आणि त्याच्यामध्ये कोंबड्या सोडलेत। भरपूर कोंबड्या आहेत, तुम्हाला दिसत असतील बघा। तर इकडच्या साईडचे जे शेड आहे तर त्याच्यामध्ये म्हैस आणि एक गाय आहे, देशी गाय। तर त्यांना पण तिथं आतच बांधलेलं असते आणि पलीकडच्या साईडला कोंबड्यांसाठी केले। तर संध्याकाळच्या कोंबड्या तिथं जाऊन बसतात पलीकडच्या साईडला। तर अगोदर मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस दाखवलेलं होतं त्यावेळेसमध्ये म्हणजे शेवग्याची झाडं छोटी छोटी होती आणि आता भरपूर वाढलेत, केळीची वगैरे अशी झाडं लावलेली आहेत। तर उर्वी पण बघा पप्पांजवळ आहे आणि आल्यापासून खुश झाली ती कोंबड्यांना हे बघून। आणि 2-3 मांजरं पण आहेत, तर त्यांना बघून म्याव म्याव असं करत होती। आणि आता तिचं पप्पा तिला केळ दाखवत होते। तिला केळ भरपूर आवडते त्याच्यामुळे तिला दाखवत होते, पण काही छोटी छोटी होती त्याच्यामुळं काही अजून पिकलेली काही नव्हती। तर बघा कोंबड्यांची पिल्ली पण आहेत आणि कोंबड्या पण आहेत। तर मकर संक्रांत आलेली होती आणि हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीच्या अगोदरचा। तर फोटोशूटसाठी बोलवलेलं होतं सांगोलला। तर क्लासमेटच आहे, मेकअप आर्टिस्ट आहे। तर आम्ही चाललेलो होतो, म्हणजे स्कूटीवरतीच चाललेलो होतो। तर हा हायवे तुम्हाला माहीत असेल, सोलापूर कोल्हापूर मोठा हायवे आता नवीन झालेला आहे। तर चला आता जाऊया आणि मेकअप करून आम्हाला त्याच दिवशी किंवा झाला तर लवकर येणार होतो आम्ही रिटर्न आमच्या म्हणजे खानापूरला येणार होतो, नाहीतर मग नाझऱ्यात राहणार होतो। तर चला आता बघूया मेकअप कसा कसा होतोय, चला तुम्हाला दाखवते। तर गेल्या गेल्या आम्ही मेकअपला सुरुवात केली। दुपारच्या 3 वाजून गेलेल्या होत्या। मेकअपलाच तास दीड तास गेला आणि त्याच्यानंतर फोटो शूट करायचे होते। तर इथे आमचा मेकअप सुरू होता आणि मुलांचं चाललेलं होतं खेळायचं, सगळ्या घरामध्ये पसारा करून ठेवलेला होता। तर इथे डोळ्यात लेन्स घातलेली होती, तर ती थोडीशी एका साईडला झालेली होती, त्याच्यामुळे डोळ्यातून पाणी येत होतं सारखं सारखं। त्याच्यामुळं नीट थोडीशी लावली आणि नंतर मग मेकअपला सुरुवात केली। साडी वगैरे तिनेच घातलेली होती आणि साडीसुद्धा मी नवीन फक्त फोटोशूटसाठी ब्लॅक कलरची पाहिजे होती, त्याच्यासाठी मी खानापूरमधून घेतली। खानापूरमधून नाही, सॉरी, भिवघाटवरती BR कलेक्शन आहे तर तिथून घेतली आणि ब्लाऊजसुद्धा खानापूरमध्ये शिवला। तर फायनली आपला मेकअप करून झालेला आहे आणि तास दीड तास मेकअपला गेला। तरी ते बघू शकता हेअरस्टाईल वगैरे छान केलेली होती, आता फक्त ज्वेलरी घालायची राहिलेली होती। तर मी पहिल्यांदाच असा मेकअप केलेला होता, त्यामुळे मला थोडंसं असं वेगळं वाटत होतं। त्याच्यानंतर फोटो वगैरे काढल्यानंतर एकदम छान वाटायला लागला। तर इथे तुम्ही बघू शकता फोटो काढलेले। तर असे काही फोटो काढलेले आहेत, तर फोटो कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। त्याच्यानंतर होता संक्रांतीचा दिवस। डायरेक्ट मी संक्रांतीच्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केली। तर संक्रांती दिवशी सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळा लवकर आवरून घेतला आणि नंतर आलो मंदिरामध्ये। तर छान अशी संक्रांत सेलिब्रेट करून झाली आणि त्याच्यानंतर आई आणि नाना आलेले होते। तर ते गेलेले होते वरती घर बघायसाठी। म्हटलं चला तुम्हाला सुद्धा थोडंसं घर दाखवूया। मी म्हणलेलं होतं आता सगळं झाल्यानंतरच दाखवायचं, पण म्हटलं चला असू द्या, आता थोडंसं दाखवायचं, पूर्ण झाल्यानंतर वेगळंच दिसणार आहे। तर खालच्या साईडला हॉल किचन आहे, वरती 2 बेडरूम आहेत आणि त्याच्यावरती एक रूम काढलेली आहे। तर गॅलरी वगैरे दोन्ही सुद्धा बेडरूमला काढलेले आहे। तर इथे तुम्ही बघू शकता।
तर सगळेजण वरती आलेले होते. आमच्या आई पाणी मारत होत्या. प्लॅस्टर चालू आहे बाहेरचं, आतलं करून झालं आहे, आता बाहेरचं सुरुवात केली आहे प्लॅस्टरला. तर तिथे पाणी मारत होत्या. तर वरती आलेले होते. चला म्हटलं एक व्हिडिओ घेऊया. बघा आमचं गाव कसं दिसते. जास्त मोठं पण नाही आहे, छोटंच गाव आहे आमचं. आणि पोरांचं चाललेलं होतं पतंग उडवायचं वरती. त्यानंतर संक्रांत वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला अमृतसरला. तर मुंबईमध्ये पोहोचलेलो होतो आम्ही सकाळी लवकर, म्हणजे 6 वाजलेले होत्या त्यावेळेस. तर दादरमध्ये उतरलो. ट्रॅव्हल्सने रात्री निघालेलो होतो आणि नंतर मग सकाळी तिथे पोहोचलो. दादरमध्ये उतरलो, तिथून टॅक्सी केली आणि चाललेलो होतो मुंबई सेंट्रलला. तर सकाळी सकाळी थोडंसं थंडी वाजत होती, त्याच्यामुळं सगळेजण पॅक झालो आहे आम्ही. आणि गावाकडं काही एवढी जास्त थंडी नाही जेवढी अमृतसरला आहे. तर आम्ही इथं सकाळपासून वाट बघत होतो. 11:30चं टायमिंग आहे आणि आत्ता ट्रेन आलेली आहे. 11:30ला बरोबर चालू होते. तर थोडा वेळ आम्ही थांबलो इथं स्टेशनवरती आणि बाहेर जाऊन नाश्ता करून आलो. नाश्त्यामध्ये काय उडीद वडा, त्याच्यानंतर डोसा वगैरे खाल्ला. म्हटलं आता ट्रेनमध्ये काय लगेच ट्रेनमधलं जेवण पण काय आम्ही कधी खात नाही, त्याच्यामुळं काय म्हटलं चला आता नाश्ता करूनच जाऊया. आणि संध्याकाळी आम्ही ऑनलाईनच मागवतो, म्हणजे बाहेरचं एखादं चांगलं हॉटेल वगैरे असतं तर तिथून मागवतो. तर बसलेलो होतो आम्ही बाहेर आणि तर आता आंघोळ काही 2 दिवस करता येत नाही, कारण आजचा दिवस आणि उद्या संध्याकाळी आम्ही 8-8:30ला पोहोचणार आहे अमृतसरमध्ये. आपला तिकडंच येणार. तर इथे सुरतच्या पुढे आल्यानंतर व्हिडिओ केलेला आहे. तर नदी बघा किती मोठी आहे, नाव काय मला माहीत नाही याचं. आणि उर्वी बाहेरच्या साईडला बघत उभा राहिलेली होती मस्त. पाणी बघा काहीतरी असं बोलत होती. आणि ट्रेनमध्ये बसून बसून पण कंटाळा येतोय. मुलांना कसं बाहेर खेळायला असं मोकळं आवडतं, त्याच्यामुळं ट्रेनमध्ये एका जागेला बसून बसून पण त्यांना वैताग येते. त्याच्यामुळं त्यांचं चालू होतं दमवायचं. आणि शेजारी 2 लहान मुली पण होत्या, म्हणजे थोड्याशा स्त्रीपेक्षा मोठ्या होत्या. तर त्या त्यांच्यासोबत खेळायच्या, उर्वीला घ्यायच्या. नको नको म्हटलं तर काही सोडत नव्हत्या. त्यांना पण तेवढाच टाईमपास झालेला होता. तर असा आहे आमचा प्रवास. आता आपण डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटू. तर चला, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.